अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हनुमान जन्मोत्सव म्हणजेच चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतरायांचा जन्म झालेला आहे. अगदी बघा, प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी अगदी जल्लोषात हनुमंताचा जन्मदिवस साजरा केला जातो. आता चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, पण बघा प्रत्येक पौर्णिमेचे देखील महत्त्व वेगवेगळे असते. तसंच चैत्र पौर्णिमा ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी बघा, या दिवशी हनुमंतरायांचा जन्म झालेला आहे, म्हणून या दिवशी हनुमंताचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो. तसेच चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली असते. चैत्र पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वाची मानली जाते. आता प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा ही केलीच जाते. आपले शास्त्र सांगते हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बघा, ज्या घरातील महिला आवर्जून एखादा उपाय करतील त्यांच्या घरी माता लक्ष्मी अखंड वास करेल. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या, जे काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होतील. त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. अगदी कुटुंबाची प्रगती होईल. असा हा महत्त्वाचा दिवस आहे बघा. आता आपण या दिवशी आपल्याला एक असाच महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तो उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे बघा. अगदी वेळात वेळ काढून सर्व महिलांनी हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे. आता ती वस्तू कोणती वस्तू आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, याबद्दल सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ मी अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन देखील प्रेस करा. आता बघा, आपल्याला पौर्णिमेला आपण घरामध्ये अगदी व्यवस्थित पूजा करत असतो. आपण उंबरट्याची देखील पूजा करतो. काही उपाय केले जातात. पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं जातं, दिवा लावला जातो. असे खूप काही उपाय आहेत की ते केले जातात. तर बघा, त्यातलाच हा एक उपाय आहे. तो म्हणजे आपल्याला सकाळीच उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे. आपल्याला बघा, आपलं घर देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची, तुळशीची पूजा करून घ्यायची. घर देखील आपलं छान स्वच्छ करून घ्यायचं आहे. अगदी प्रसन्न वातावरण करून घ्यायचं आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे बघा. देवाचा तांब्या असतो तो आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बघा थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद देखील टाकायची. असेल तर गंगाजल देखील टाका. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी पूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. अगदी दरवाजावर उंबरट्यावरती देखील शिंपडायचं आहे, घरामध्ये शिंपडायचं आहे. मग तुमचं जेवढं मोठं घर असेल त्या सर्व रूममध्ये आपल्याला हे शिंपडायचं आहे. कारण की बघा, जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते ती सर्व दूर होईल. उंबरट्याच्या बाहेर देखील जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होण्यासाठी आपल्याला ह्या पाण्याने अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपल्या घराला पवित्र करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची. हळदीमध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे. आणि जर काहीच नसेल तर बघा, आपण साधं पाणी घेतलं आणि ती हळद मिक्स केली तरी देखील चालेल. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडक्यात आपल्या उंबरट्याला सारून घ्यायचं आहे. आता आपण उंबरट्याचं लेपन देखील म्हणतो, पण आपली सगळ्यात साधी सोपी भाषा म्हणजे सारून घ्यायचं आहे. आता उंबरट्याला एकदम छान हळदीने सारून घ्यायचं आहे. नंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, गंधाने आपल्या जी काही घराच्या उंबरट्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला शुभ लाभ लिहायचं आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हाताचं जे अनामिका असतं तर त्या अनामिकाच्या बोटाने आपल्याला काय करायचं आहे,
स्वास्तिक काढायचं आहे उंबरट्यावरती. आणि आता उंबरट्यावरती आपण स्वास्तिक काढलं, ज्याप्रमाणे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंबरट्याच्या अगदी मधोमध बघा आपल्याला हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे. मग तुम्ही साईडला काढलं तरी देखील चालेल, कारण की स्वास्तिक कसं आहे, मांगल्याचे प्रतीक आहे. स्वास्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आणि या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतो. जेव्हा असे स्वास्तिक आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढतो, तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आणि तिच्या कृपाने घरातील जी काही समजा दारिद्र्य आहे, जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे, तर ते दूर होतात. यानंतर आपल्याला या कुंकवाने उंबरट्यावरती बघा अष्टलक्ष्मीचे प्रतीक देखील काढायचे आहे. म्हणजे बघा देवी लक्ष्मीची 8 रुपयाचे वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहे. तर या आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 8 रुपयांची पूजा करणं खूप अत्यंत शुभ मानलं जातं. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आता कुंकवाच्या गंधामध्ये आपलं जी काही बोट आहे ते बुडवायचं आणि उंबरट्यावरती बघा आपल्याला एक बोट घ्यायचं. ज्या प्रकारे बघा आपल्याला उंबरट्यावरती आपण जसा गंध लावतो त्याप्रमाणे आता आपल्याला 8 वेळेस अष्टलक्ष्मीचे स्वरूप म्हणून आपल्याला हे गंध लावायचं आहे आपल्या उंबरट्याला. त्यानंतर बघा आपल्याला आता हे सगळं काढून झाल्याच्या नंतर आपण मनामध्ये अष्टलक्ष्मीचे समजा स्मरण करायचे आहे. देवीचं आपल्याला ध्यान करायचं आहे की बाबा आपण साक्षात देवीचं दर्शन घेत आहोत. याप्रमाणे आपल्याला ते 8 गंधाचे प्रतीक हे बोट उंबरट्याला ओढून घ्यायचे आहेत. आणि आपण आता काय करायचं आहे, हीच समजा अष्टलक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. या प्रत्येक रूपाची पूजा या दिवशी केल्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळून सुख समृद्धी प्राप्त होते असे देखील म्हटले जाते. या दिवशी या अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने संपत्तीची आपल्याला कधीही कमतरता, अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही घरामध्ये. अगदी ऐश्वर्य वैभव आपल्याला म्हणजे माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास करेल असा हा उपाय आहे. तो आपल्याला उद्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. अगदी बघा त्यानंतर आपल्याला हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढल्यानंतर हळदी कुंकू फूल अक्षदा एक नंतर दिवा घ्यायचा आहे. दिव्याने देखील आपल्याला ओवाळायचं आहे, घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. मग तो दिवा मग तुम्ही मातीची पंती घेतली किंवा मग तो कोणत्याही धातूचा घेतला तरी देखील चालेल. मग आपल्याला बघा हा जो दिवा आहे तो या दिवशी आपल्याला तिथे लावायचा आहे. मग घरामध्ये धनसंपत्ती ही येऊ लागते. तर आपल्याला बघा काय करायचं आहे, एक पंती घ्यायची, त्यामध्ये आपल्याला एक तुपाची वात घ्यायची, नंतर एक डिश घ्यायची, त्यामध्ये दिवा कधीही असा खाली ठेवायचा नाही. एक तर तांदळाचा आसन द्या किंवा मग फुलांच्या पाकळ्यावरती जरी तुम्ही हा दिवा ठेवला तरी देखील चालेल. या प्रकारे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी उंबरट्याची पूजा करायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही आणि जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या कायमस्वरूपी दूर होत्याल. तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.